नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। बघा, आजपासून मी संकल्प केला आहे 15 दिवसात माझं वजन जे आहे ते मी 5 किलोपर्यंत वजन कमी करणार आहे। बरं, तुम्हाला हे ऐकून हसू येईल, परंतु हो, 15 दिवसात 5 किलो वजन कमी करण्याचा संकल्प मी केला आहे। आणि आज माझं वजन किती आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि व्हिडिओ जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ऑफकोर्स चॅनलवर नवीन असणारच आहे, कारण आपला चॅनलच नवीन आहे। तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक तर बनतोय, आहे की नाही। माझा नवीन चॅनल आहे आणि जर व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर नक्की मला सांगा तुम्ही। तर मित्रांनो, आज होता पावभाजीचा बेत आणि पावभाजी जी आहे ती आज बनवणार होते। आज शनिवार होता, मुलं घरी होते आणि त्यांचे पप्पा पण घरी होते। पावभाजी तयार केली मी, थोडीशी पातळ झाली ती, तर गॅसवरती चालू ठेवते आणि आटून जाईल त्याच्यातलं। काकडी, गाजर, टोमॅटो, बीट काढून ठेवलं आहे सॅलडसाठी आणि पावाच्या 3 लाद्या आणलेल्या आहे अक्षतनं। आणि आयुष काय करतोय ते आपण आता बघूया। आयुष अभ्यास करतोय। सकाळी झोपेतून उठल्यावरती फ्रेश होऊन त्याने पहिले अभ्यास घेतला आहे, त्याचा प्रॅक्टिकल वगैरे काहीतरी चालू आहे वाटतं त्याचं। आणि दुसऱ्या बाजूला मी काल जास्त कपडे धुतले होते, तर ते कपडे पडलेले बघा, इथं खूप पसारा पडला आहे कपड्यांचा। कारण ते कपडे जे आहे वॉश करून ठेवले गुरुवारी कपडे वॉश करून ठेवले का, म्हणजे आधी ती जे आहे शनिवार रविवार ती कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये व्यवस्थित ठेवत असते। इकडे मी पावभाजी केली होती, त्याचा पसारा तुम्ही बघू शकता, पूर्ण पसारा झालेला आहे। आणि हे माझं डाएटचं जे आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, मी आजपासून 15 दिवसात मला 5 किलो वजन कमी करायचं आहे। त्यासाठी मी संकल्प केला आहे, तर त्यासाठी माझे ताटसुद्धा मी रेडी केलेलं आहे। यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ प्लीज करून शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हालासुद्धा खूप मोटिवेशन मिळेल। माझं वजन कमी झालं तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला यामधून हे भेटेल का, वजन कमी कसं करायला पाहिजे। तर सकाळी नाश्त्याला मी काय घेतलं होतं, एक पेरू घेतला होता, छान गोड असा पेरू होता, हायब्रिड आहे, पण तू आता काय करणार। 2 अक्रोड घेतले, 3 बदाम आहे आणि 3 काजू आहे आणि 1 चमचाभर तीळ आहे। ॲक्च्युली हे रात्री भिजत घालायचं आहे, परंतु माझ्या रात्री अजिबात लक्षात राहिलं नाही, तर ते सकाळी मी तसंच घेतलं आहे खायला। पण प्लीज करून जर कोणाला करायचं असेल तर त्यांनी रात्री भिजत घाला। हा एक पेरू आहे, हा मी एवढा नाही खाणार आहे। याच्यातलं बाकीचा जो याच्यातली वाटीभरच मी फोडी आहे पेरूच्या त्या घेणार आहे, बाकीचा उरलेला पेरू जो आहे तो इतरांना देणार आहे। सकाळी चहा कॉफी वगैरे मी काही घेतलेली नाही आहे। तो झाला माझा नाश्ता। त्यानंतर मी ग्रीन टी घेतला होता, तो शेअर करायचं राहून गेलं, व्हिडिओ नवीन असल्यामुळे राहून गेलं सगळं। आता यामध्ये मी मोड आलेले जे हरभरे होते ते बॉईल करून घेतले, 2 शिट्ट्या काढून घेतल्या कुकरला आणि काकडी घेतली, गाजर घेतले, टोमॅटो घेतले, बीट घेतलं आहे, यामध्ये थोडा कांदा टाकला आहे आणि लिंबू पिळलं आहे, चाट मसाला आहे, मिरची आहे, जे आपण मसाले जे आहे एखाद्या आवडीचा मसाला तो पण मी त्यामध्ये टाकलेला आहे। आणि हे मी पोटभर खाणार आहे आणि एवढं खाल्ल्यानंतर मला खरंच भूक लागत नाही दिवसभर, तुम्हाला मी सांगते। कामाची पण माझ्या मागं दगदग असते, परंतु वजनाकडे तर लक्ष दिलंच पाहिजे। बाहेरचं फास्ट फूड आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहे या खाण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, मला असं वाटतं। आणि माझं जे थायरॉईड आहे त्या थायरॉईडमध्ये मला वजन कमी करायला डॉक्टरांनी स्वतः सांगितलं आहे, का डॉक्टरांनी सांगितलं आहे का तुमचं 15 ते 20 किलोपर्यंत वजन तुम्ही कमी करायला पाहिजे। तरी मी खूप ॲक्टिव्ह आहे, माझ्या शरीरासाठी मी खूप काय काय करत असते। त्यामध्येच माझं हे डाएट जे आहे, माझा जो हा पदार्थ आहे खूप माझा फेवरेट आहे। सगळेजण पावभाजी खाणार आहे, पण मला अजिबात इच्छा होत नाही पावभाजी खायची आणि मला खायची पण नाही आहे। मी एकदा संकल्प केला तर केला, मग तो परत पुन्हा तोडायचा नाही, असा माझा रूल स्वतःचा असतो। आता पावभाजी बनवायचं कारण असं होतं का मला सकाळी आज जरा जास्त काम होतं आणि त्यामुळे मी थोडीशी लवकर आवरावं आणि हप्त्यातून एक वेळेस पावभाजी हरकत नाही करायला। तर आता इथं सरांनी हे घेतलं आहे, रजिस्टर घेतलं आहे, चेक करतात आहे ते। तर आता मुलं काय करतायत, हे किचन मी थोडासा आवरून ठेवलं होतं, नंतर आधी तिने आवरलंच होतं, फार किचनवरती खूप पसारा होतो एखादी गोष्ट करायला घेतल्यानंतर। इथे आयुष दादाने माझ्या पार्सल भरले आणि तो एक्सेल सीट जे आहे तो चेक करत होता, पार्सल आज त्यानेच भरले। छोटासा बिझनेस आहे आमचा घरातूनच, पण सगळे अगदी मन लावून खूप लक्ष घालतात, खूप व्यवस्थित करतात।
आणि मी इथे हे करत होते, माझं काम करत होते. आणि आजचा दिवस जो आहे तो खूप छान गेला. आज शनिवार आहे आणि शनिवारी मार्केट असतं आमच्या इथं. खिडकीतूनच अगदी ते मार्केट काय काय आलं आहे मार्केटमध्ये सगळं दिसत असतं. खूप छान दिसत असतं. नेक्स्ट शनिवारी मी तुम्हाला दाखवेल की माझ्या खिडकीतून सुद्धा दिसतं का मार्केट भरलेलं आहे म्हणून त्या लोकांचा आवाज येत असतो. या सगळ्या गोष्टी आपण घरातून बघू शकतो. असा माझा व्ह्यू आहे, तो पण मी तुम्हाला पुढे दाखवते. वजन मला कमी करायचं आहे आणि हे वजन कमी करत असताना जर माझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना, तर त्याचं 15 दिवसामध्ये 7-8 किलो वजन कमी झालं असतं. जे मी खाते ना, त्यामध्ये मी तुम्हाला सांगते, त्यामध्ये असे काही पदार्थ मी खात असते का त्याच्यातून माझ्या शरीराला मध्ये तेल जात नाही, माझ्या शरीरामध्ये दूध जात नाही, माझ्या शरीरामध्ये तुम्हाला मी सांगते अजिबात तूप वगैरे जात नाही, बटर वगैरे म्हणतो आपण, ह्या गोष्टी माझ्या शरीरात अजिबात जात नाही. त्याच्यामुळे मी सकाळी अंघोळ केली का फ्रेश दिसते, परंतु दिवसभर माझा चेहरा जो आहे तो एकदम असा ड्राय झाल्यासारखा वाटतो. पण मी हे जे आहे काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, मोडाले कडधान्य वगैरे ह्या गोष्टी सर्रास खात असते. फळं मी खात असते. पहिल्यापासून मला हॅबिट्स आहे का म्हणजे, पण जर ह्या गोष्टी मी नाही खाल्ल्या तर माझं वजन खूप वाढतं आणि त्याने मी खूप त्रस्त होऊन जाते. मला काहीच कळत नाही. माझं 95 किलो वजन होतं. माझं 95 किलोपर्यंत मी वजन किती आहे, आत्ता मी वजन पुन्हा कमी करायला घेतलं आहे आणि आता माझं वजन किती आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी आता मार्केटमध्ये निघालेले आहे. शनिवारचं मार्केट आहे आणि आता मी घरातला पसारा जो आहे ते मुलं आवरणार आहे. सगळं आवरून घेतील, ते आवरतात सगळं काम. आता मी मार्केटमध्ये जाणार आहे. थोडासा भाजीपाला पण आणणार आहे, जो काही नाही आहे घरात तो घेऊन येणार आहे. आणि इथं त्यांच्या पप्पांची ड्युटीला जायची वेळ झालेली, ते बसलेत आणि डिस्कशन चाललं आहे आदितीचं आणि त्यांचं. आता बघूया आपण त्यांचं काय चाललं आहे. आदिती आणि अक्षत जेव्हा 10वीला होते तेव्हा त्यांना आम्ही क्लास लावले होते आणि त्या क्लासमध्ये त्या लोकांनी सांगितलं होतं का यांना ऑनलाईन क्लाससाठी, म्हणजे जेव्हा सुट्टी राहील तेव्हा त्यांना ऑनलाईन क्लाससाठी त्यांना फोन पाहिजे, त्यांना ग्रुप जॉईन करायचा, अमुक तमुक, ह्या सगळ्या फेक गोष्टी त्या लोकांनी सांगून आम्हाला त्या मुलांना फोन घ्यायला सांगितले. आमचं बजेटही नव्हतं आणि आम्हाला मुलांना मेन म्हणजे फोनच द्यायचे नव्हते हातामध्ये त्यांच्या. कारण हातामध्ये फोन आले तर मुलांचं खूप दुर्लक्ष होतं, कामाकडे होतं, अभ्यासाकडे होते आणि बाकीच्या गोष्टींकडेही होतं. असं नाही आहे की छोटी मोठी कामं ही मुलांना घरातली आलीच पाहिजे. प्रत्येक वेळेस आई-वडिलांवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे मुलांनी, असं माझं खरं मत आहे. तर तिचं काय झालं आहे, मोबाईल खराब झाला आहे आणि तिचं असं म्हणणं आहे का तुम्ही सेकंड हँड मोबाईल घेऊन दिला होता आणि तो पण खराब झाला आहे, आता मला फोन घेऊन द्या म्हणून, असं असं म्हणते ती. आणि मला तुझा मोबाईल दे, मला म्हणते ती मला तुझा मोबाईल दे म्हणून. आणि मला भारी नको देऊ, मला हलका का होईना मोबाईल दे. आणि हा आमचा पतलू आहे, आमच्या घरामध्ये मोटू पतलूची जोडी आहे. हा आमचा पतलू आहे. बॉडी दाखवतोय, त्याला वाटतं मी फार बिल्डर झालो आहे म्हणून, असं दाखवतोय तो. तर असा माझा हसता खेळता हा परिवार आहे आणि ह्या परिवाराचे तुम्ही देखील सदस्य आहात जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. आमच्या इथे जवळच मार्केट भरतं आणि हे जे मार्केट आहे हे आमच्या घरातून दिसतं, मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये. तर त्या बाजूने मार्केट भरतं, 2 रस्ते ना, एक यायचा आणि एक जायचा. तर त्या बाजूने जे मार्केट आहे ते भरलेलं आहे आणि ह्या बाजूने गाड्या येतात जातात. तर ह्या पर्स किती छान आहे लागलेल्या, 200-200 रुपयाच्या पर्स होत्या. खूप छान पर्स होत्या ह्या, फक्त 200-200 रुपयाच्या पर्स होत्या. आणि इथे या पिशव्या आहे, 100-100 रुपयाला पिशव्या होत्या तिथे मार्केटमध्ये, मस्त आहे. आणि तसं मुंबईच्या इकडे ह्या गोष्टी स्वस्तच मिळतात. गावाकडे थोडंफार महाग भेटतात, एवढं काही नाही. आणि इथं इमिटेशन ज्वेलरीवाल्या ताई होत्या, पण त्यांचे ते कानातले वगैरे बघून मला एवढं मस्त वाटत होतं, असं वाटतं घेऊन जावा एक एक पीस साडीवरती घालायला असं. पण मला असं वाटतं का मला चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही. मला असं वाटलं का नको यार, का चांगलं दिसेल नाही दिसेल. एक तर साधं सिंपल राहायला मला आवडतं आणि त्याच्यात म्हटलं जाऊ दे आता हे कशाला घ्यायचे, आपण घरी गावाला पण द्यायला मला असं आवडतं, कोणाला असं गिफ्ट म्हणून आपण का घ्या बाबा आम्ही इकडे राहतो मुंबईला तर मग तुम्ही घ्या म्हणून असं. इकडे ह्या गोष्टी भेटतात, पण असं वाटतं का नको आता जाऊ दे. पण मला डिझाईन खरंच खूप आवडली होती. अगदी सोन्याला तोड देतील ना असे हे कानातले होते बघा.
खूप सुंदर कानातले होते, बांगड्या होत्या. अगदी वेल असतात ना, कानातले वेल जे असतात, तर ते वेल देखील होते या ठिकाणी. मला खूप, खूप, खूप आवडलं हे आणि हे पण होतं आता गळ्यातलं. मी घरी चाललेली मी आहे, ना माझी एक वॉकिंग झाली आहे जवळ-जवळ अर्धा पाऊण तास मी आणि वॉकिंग केली. अर्धा पाऊण तास मस्त छान चालली मी. वॉकिंग झाली माझ्याकडे 15-20 पर्स मिनिटं असते मी कारण चालली फोन आहे. पण असतो ना पर्समध्ये, तर असं मोकळा हातात घेऊ शकत नाही फोन. खूप गर्दी तर असते मग इकडं खूप. पर्समध्ये फोन इकडे ना ठेवला होता चालायला रस्ता आणि आहे. जो मोकळा रस्ता आहे, इकडे त्या पुढे मोकळ्या चालायला रस्त्याला मी रस्ता थोडीशी नाही आहे. वॉकिंग करत होते. तर बघू कारण शकता. दिवसभर बसून असते मी. माझं बसून काम असतं. स्वयंपाक करायचा 2 वेळेला, कपडे भांडे झाले का मार्केट मग दाखवते तुम्हाला. बाकीचं आपलं काम झालं का मग दिवसभर काय वॉकिंगला यायला त्याला काय आपल्याला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी चालायला संध्याकाळच्या वेळेस जातच असते. तर मस्त-मस्त फ्रेश-फ्रेश भाज्या या मार्केटमध्ये आल्या होत्या. एवढं छान वाटत होतं आणि आता बघा ना, आता फेब्रुवारी महिना आहे संपला, आता मार्च लागलाय आणि चला बाय. आता मार्चमध्ये बघा भेटूया तुम्हाला नेक्स्ट सांगते व्हिडिओमध्ये. भाज्या मिळतं. मेमध्ये तर अजिबात भाज्या मिळत नाही एकदम आणि महाग पण असतात. आता मी घरात आलेली आहे, भाज्या आणल्या, आवळा आणलाय, डांगर आणले, तुमच्याकडे काय म्हणतात लाल भोपळा ना, मिरच्या वगैरे आणलेल्या आहे, वांगे आणले, भरताची वांगे आणले, साधे वांगे आणले छोटे-छोटे. तर माझा असा हा दिनक्रम गेला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वरती माझं जे आहे, मी वेट दिलेलं आहे, ते नक्की तुम्ही बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.